धन्यवाद. खरं तर हा वेगळा सोहळा आहे, पण मला छान वाटलं, उत्साह वाढलाय माझा. इथे उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं, मित्रपरिवाराचं मी घबाडकुंड या सिनेमाच्या वतीने आणि आयकॉन दी स्टाईल यांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करते. आजचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्या कार्यक्रमाकडे आपण वळूयातच. पण तत्पूर्वी आपण ज्या कला क्षेत्राशी संबंधित आहोत किंवा जिथे आपण काम करतोय, ज्यामुळे आपला उत्साह आहे आणि आपण प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करत असतो, याच आपल्या कला क्षेत्रातील अतिशय दोन अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी काल या जगाचा निरोप घेतलाय. मला वाटतं आपण आपला कार्यक्रम सुरू करूयातच, पण त्यापूर्वी त्या दोनही व्यक्तींप्रती आपलं प्रेम आणि आपली आदरांजली व्यक्त करणं हे मला वाटतं आपलं जबाबदारी आहे. आणि निश्चितच आपल्या सगळ्यांना त्या दोन्ही व्यक्ती माहिती असतीलच. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित चंद्रकांत लिमये आणि त्यासोबतच भावगीतांची सम्राज्ञी असं म्हणून ज्यांना संबोधलं जायचं, त्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर. मी सगळ्यांना विनंती करते, काही क्षणासाठी आपण शांतपणे उभं राहूयात आणि आपली आदरांजली त्यांच्या प्रती व्यक्त करूयात. घबाडकुंड 19 जूनला सगळ्यांच्या भेटीला येणारा हा सिनेमा आत्तापर्यंत सगळ्या प्रेक्षकांची आणि आपल्या कला क्षेत्रातीलही बऱ्याच कलाकारांची, म्हणजेच आपल्या इंडस्ट्रीतील बऱ्याच जणांना देखील या चित्रपटाविषयी खूप उत्कंठा दाटून आलेली आहे की नेमकं काय आहे. आणि 19 जूनला हे कळणारच आहे, पण मला वाटतं ही उत्सुकता आणि ही उत्कंठा थोडीशी सुसह्य करण्यासाठी आजचा हा घाट घातलेला आहे. म्हणजेच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे संपन्न होणार आहे. तिकडे आपण टप्प्याटप्प्याने जाऊयातच. खरं सांगायचं तर मला खूप उत्सुकता आहे, कारण टीजर मी पाहिलाय आणि मला वाटतं यातले बरेच प्रमोशनचे कार्यक्रम पुण्यात पार पडले, त्यामुळे मला फार असं जवळून अनुभवता आलं नाहीये. पण मी सगळे टीजर्स पाहिलेले आहेत आणि प्रत्येक कलाकाराचं इंट्रोडक्शन देखील खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलंय. आणि म्हणूनच नेमकं काय होणार आहे, कसं घडणार आहे आणि हा प्रवास कसा असणार आहे, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेतच. याचं उत्तर मला वाटतं आज मला थोडंसं मिळेल, अगदी सगळं मिळणार नाहीये, कारण आज आपण फक्त ट्रेलर पाहणार आहोत आणि 19 जूनला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आपल्याला पाहायचा आहे. पण या सगळ्याचा प्रवास कसा होता, त्या सगळ्यासाठीच आज आपण खरं तर भेटलोय. थोडक्यात सगळ्यांशी आपण बोलणारही आहोत आणि ट्रेलर देखील पाहणार आहोत. पण ही सुरुवात, हा घाट ज्यांनी घातला त्यांना मला वाटतं सगळ्यात आधी इथे मी मंचावर येण्याची विनंती करणार आहे. ते म्हणजेच या सिनेमाचे सर्वेसर्वा, कॅप्टन ऑफ द शिप, या सिनेमाचे दिग्दर्शक प्रीतम S.K. पाटील यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आणि त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे जे उभे राहिले ते म्हणजेच या सिनेमाचे निर्माते, आयकॉन दी स्टाईलचे डॉक्टर रसिक कदम, त्यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते. आणि या सगळ्यांनी हा सिनेमा बनवला, सगळ्या गोष्टी घडल्या आणि मला वाटतं हे जे काही प्रेम आपल्याला मिळतं इथे आणि विशेष करून निर्मात्यासाठी हे प्रेम जे आपण इथे दाखवलेलं ते खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि यांच्यासोबत उभे राहिले हा सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे ते म्हणजेच सिनेपोलिस, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅनेजिंग आणि डिस्ट्रीब्युशन हेड सिनेपोलिसचे मयांक श्रॉफजी यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते. आणि या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर मोहसिन खान, जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. अतिशय महत्वाचे असे हे पिलर आहेत ज्यांच्यामुळे हा सिनेमा घडलाय. पण मी सुरुवात करेन डेफिनेटली या सिनेमाचे दिग्दर्शक प्रीतम सर. मला सगळ्यात पहिलं जाणून घ्यायचंय, म्हणजे कदाचित मी चुकेन किंवा इतरांनाही हा प्रश्न पडलाय की मला माहित नाही, मराठीतलं पहिलं युनिव्हर्स ह्याची जर अशी उकल केली तर खूप आवडेल. सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रपरिवाराला माझा नमस्कार आणि सर्व माझे
जे सर्व आलात, मोठ्या प्रमाणे तुम्ही आलात त्यासाठी खरंच तुमचं मी आभारी आहे. युनिवर्स लहानपणापासून मी बघत आलो की ॲव्हेंजर्स असू द्या, मार्वल असू द्या, कॅप्टन अमेरिका येतो, आयर्न मॅन येतो, त्यांची वेगवेगळे फिल्म्स असतात, त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर असतात, पण एका सिच्युएशनला सर्व एकत्र येतात. ओके, मग त्याला म्हणतात युनिवर्स. म्हणजे वेगवेगळ्या जगातून वेगवेगळ्या गोष्टीतून कॅरेक्टर येतो आणि सर्व एक अवतीभोवती काम करायला लागतात, त्याला युनिवर्स असं म्हणतात. आणि मला म्हणजे खूप वर्षापासून असं वाटायचं की आपण मराठीत पण असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्याकडे पण कमाल आपले हिरोज आहे, अशी खूप सारे काय कॅरेक्टर्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. मला वाटलं की मराठीत पण या गोष्टी यायला पाहिजे आणि सर्वांना हे गोष्ट कळायला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक फिल्म लिहत असताना जनरली काय होतं की आपण त्या कथेपुरतच विचार करतो, करेक्ट. पण युनिवर्स करत असताना आम्हाला तिसऱ्या सीनमध्ये कुठल्या सिरीजची लिंक लागल आणि कशा पद्धतीने एक्झिक्यूट करता येईल. म्हणजे असं की 5व्या पार्टमध्ये एखादं फिल्म आहे, त्यातला कॅरेक्टर या सीनशी कसं लिंक करण्यात यावं, या पूर्ण याची जी काही भेळ किंवा या पूर्ण याचे जे काही वेगवेगळे ग्रह, जसं मंगळ बुध आहे, त्यांचं जे युनिवर्स आहे, तसं हे मराठीतलं आपलं पहिलं युनिवर्स. पण ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे ही सगळी सांगड तुम्ही त्या पहिल्या ड्राफ्ट पासून तुमच्या डोक्यात असेल किंवा असते का, किंवा प्रत्येक कॅरेक्टरला धरून? हो, जेव्हा युनिवर्स हा कन्सेप्ट चालू करतो तर प्रत्येक कॅरेक्टरचा, प्रत्येक लिंकचा, प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करावा लागतो की याचं पुढे काय होणार, याच्या मागे काय होणार, म्हणजे 3 वर्षानंतर काय होणार, 300 वर्षा पहिले काय होणार, या गोष्टीचं पूर्ण एक्झिक्युशन लिखाणात किंवा या गोष्टी वर्कआउट करावं लागतं. आणि मला आनंद वाटतो की मराठीमध्ये माझ्यासोबत जे संजय नवगिरे सर लेखक होते आणि अक्षय धरमपाल यांनी कमाल आम्ही मिळून जे काही यांनी रचलंय हे युनिवर्स, हे खरंच कमाल आहे. क्या बात आहे. हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. आणि जसं की तुम्ही उल्लेख केलात, आम्हाला मराठीमधलं नव्हतं माहिती आणि ही पहिली मुहूर्तमेढ मला वाटतं मराठीच्या युनिव्हर्सची आपण रोवलेली. त्यासाठी खरं तर खूप खूप शुभेच्छा. कारण कायम आपण हॉलिवूड किंवा इतर प्रोजेक्ट्स बघतो ज्यामध्ये आपल्याला ॲव्हेंजर्स जे खरंच उदाहरण आहे किंवा सगळ्यांना माहिती असलेलं, मला वाटतं आता हे सोपं झालंय. पण आता हा सिनेमा बघण्याचं एक आणखी महत्वाचं कारण आपल्याला मिळालेलं आहे की यातील पात्र आता आम्ही शोधत राहणार, ते आम्हाला कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही सिनेमात नक्कीच भेटू शकतील. सर, खूप खूप शुभेच्छा. 19 तारखेला सिनेमा रिलीज होतोय आणि आज या सिनेमाचा ट्रेलर सगळ्यांसमोर येणार आहे. पण हा सगळा घाट जो आपण घातला त्यासाठी आपल्या सोबत जे उभे राहिले ते म्हणजेच आयकॉन दी स्टाईल यांचे सर्वा डॉक्टर रसिक कदमजी, त्यांच्याकडे आपण आता वळूयात. सर, सोपं नव्हतं. म्हणजे मी टीजर पाहिलंय, सगळ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. आल्यापासून मी या सिनेमातील बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या म्हणजे अगदी तुकड्यांमध्येच पाहते. पण जेव्हा सिनेमा समोर येईल तेव्हा ते भव्य दिव्य असणार आहे. आणि अशा एका भव्य दिव्य सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, तर निर्माता म्हणून मी स्पष्ट विचारेल, गणित काय होतं? हॅलो, सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. त्यांनी आम्हाला जे प्रेम दिलंय, या मराठी युनिव्हर्सला जे प्रेम दिलंय, त्याच्यातनं आम्हाला 19 तारखेला काय घडणार आहे त्याची पोचपावती मिळालेली. बेसिकली युनिव्हर्स या शब्दाच्या मोहिनीमुळेच मी या प्रोजेक्टबरोबर आहे. म्हणजे प्रीतमची जी दूरदृष्टी आहे, किंवा आत्ता प्रीतम बोलला की 300 वर्ष मागं काय झालं होतं, 300 वर्ष पुढे काय होऊ शकतं, हा जो त्यांनी विचार केला आहे, या विचारामुळे हा युनिव्हर्स घडतोय आणि त्या युनिव्हर्सचा एक पार्ट व्हायला मला मिळतंय, याच्यापेक्षा दुसरं काही आनंद नाही आहे. नक्कीच. आणि आम्हाला देखील खूप आवडले की हा एक थॉट तुम्ही घेऊन या मराठी चित्रपटसृष्टीत तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे किंवा असे पाठीशी उभे राहिले आहात. त्यामुळे आम्हाला प्रेक्षकांना किंवा कलाकारांना देखील एक चांगली, मला वाटतं, संधी देखील मिळेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन देखील होईल. खूप खूप शुभेच्छा सर आपल्याला देखील. यानंतर मी सिनेपोलिसचे मयांक श्रॉफजी यांच्याकडे वळते. सर, मराठी हिंदी? हिंदी. ओके. सो मयंक जी, आपको वो कौन सी चीज़ क्लिक हुई कि इस सिनेमा के साथ, इस फिल्म के साथ आपको जुड़ना है, ये आपको वहाँ पर महसूस हुआ कि नहीं, इस फिल्म के साथ हमें जाना है? नमस्कार, आप सभी लोगों का स्वागत है. मेरा नाम मयंक है, ऐसे बताया सिनेपोलिस थिएटर चेन से. हमारे महाराष्ट्र में 80 से 90 स्क्रीन है और इंडिया में 500 स्क्रीन है. हम मूवी लगाते भी हैं और डिस्ट्रीब्यूट भी करते हैं. तो ये पिक्चर हम
250 प्रॉपर्टीज में कम से कम हम रिलीज करने वाले हैं. एंड टॉकिंग अबाउट सो दिस फिल्म हमारी टीम ने हमने देखी है पिक्चर, और पिक्चर बहुत अच्छी बनी है. और अभी जो आपने टीजर देखा और ट्रेलर देखेंगे, ये कुछ भी नहीं है. और ये पिक्चर सिर्फ मराठी में नहीं, मराठी के बाद हम उसका प्लान है कि हम हिंदी और बाकी लैंग्वेज में भी दूसरे स्टेट में भी लेके जाएंगे, बिकॉज ये पिक्चर वैसे डिजर्व करती है. सो मैम ने जिससे पूछा कि आपको क्या अच्छा लगा, सो ये एक बहुत मेहनत से बहुत बड़े लेवल की एक कंटेंट बनी है. सर उन्होंने बात किया यूनिवर्स का, सर ने बात किया विजनरी का. सो इतने सारे कैरेक्टर्स हैं, इतने मेन आर्टिस्ट हैं, बहुत अच्छा रोल है. स्टोरी बहुत अलग है, बहुत स्ट्रॉन्ग है. सो इट कीप्स यू ऑन होल्ड है, थ्रिलर है, हॉरर है. सो इट्स फुल एंटरटेनमेंट, बेटर देन व्हाट इज एक्सपेक्टेड. ऑल्सो वांटेड टू थैंक रशिक सर हु सो विजनरी. बहुत कम प्रोड्यूसर्स होते हैं जो इतना सपोर्ट करते हैं अपने डायरेक्टर को. सो ऑफकोर्स हर एक टैलेंट ने, आर्टिस्ट ने इतना हेल्प किया है, काम किया है, मेहनत किया है. एंड ऑफकोर्स प्रीतम सर से जब हमारी दोस्ती हुई है, कुछ महीने पहले बातचीत हुई है, तो मैंने हमेशा डे वन से वही मेंशन किया है, ये हमारे इंडिया के क्रिस्टोफर नोलन है, जिनके लिए कैप्टन ऑफ द शिप बोलते हैं. सो ये उनको कमांड है, उनको विजन है. सो बहुत अच्छी टीम है. मौसम है हमारे साथ, को प्रोड्यूसर है, बहुत अच्छा सपोर्ट है, ओवरऑल प्लॅनिंग एव्हरीथिंग. सो आय थिंक आय फील जेलस. त्यांनी फिल्म पाहून टाकली है आणि आपल्याला 19 तारखेला पाहायला मिळणार है. सो बट आपने अभी जो भी बातें बताई है वो बहुत अच्छी है. एक तो फिल्म के लिए, प्रोजेक्ट के लिए और सारे आर्टिस्ट कलाकारों के लिए, क्योंकि एक फिल्म बनती है उसके बाद ऑडियंस तक पहुंचाना आपका काम होता है, और जिसके लिए आप इतने खुश हैं, खुद उसमें इंटरेस्टेड है, एक्साइटेड है, तो आपके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं. ये फिल्म आपको भी बहुत सारी चीज़ें देकर जाएगी ज़रूर. थँक यू सो मच. प्रीतम सर, मला वाटलं आता तुम्ही यात काही देऊ. हां, मला हे म्हणायचं आहे की आपण हा फिल्म वर्ल्ड वाईड मराठीमध्ये रिलीज करतोय सर्वीकडे. वर्ल्ड वाईड म्हणजे जेवढी देश आहे आपल्या फिल्म लागतात, आपण सगळी ती फिल्म म्हणजे महाराष्ट्रात तर करतच आहोत, पण वर्ल्ड वाईड पण सर्वीकडे तो रिलीज करतोय. सगळ्या प्रेक्षकांना हे घबाड सापडणार आहे. तर त्यानंतर मी मौसिनजी यांच्याकडे वळते. क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून हा सगळा एक्सपिरियन्स, कारण की ॲक्च्युली खूप क्रिएटिव्ह गोष्टी यामध्ये पाहायला मिळणार आहे. सो तो कसा होता? सॉरी, माफ़ी चाहूँगा, मैं मराठी बोल नहीं पाता हूँ. हम मराठी सिनेमा से प्यार करते हैं, लैंग्वेज से भी, बट अभी तक मैं सीख नहीं पाया प्रॉपर. सो क्रिएटिव वाइज तो सबसे पहला सलूट है प्रीतम भाई को, जिन्होंने यहाँ से नहीं इसका बीज बोया था अल्याट पल्याट से. जो ऑडियंस ने प्यार अल्याट पल्याट को दिया है और जो जर्नी यहाँ तक हुई है, उसके हकदार सबसे पहले हमारे डायरेक्टर प्रीतम पाटिल सर है एंड रसिक सर है, जिन्होंने ये पिक्चर को बनाया है. ये पिक्चर सिर्फ एक सिनेमा नहीं, ये एक्सपीरियंस है. एक्सपीरियंस फॉर मराठी ऑडियंस एंड फॉर ऑडियंस ऑल ओवर द वर्ल्ड. अगर आप ट्रेलर से पहले इस पिक्चर की मेकिंग को देखेंगे तो आपको पता चलेगा कि ये कितने प्यार शिद्दत से बनाई हुई पिक्चर है. कहानी वाइज, एक्टर्स की परफॉर्मेंस वाइज, इवन डीओपी का काम A to Z, इट इज टॉप नॉट सिनेमा. और उसके पूरे हकदार हैं हमारे डायरेक्टर एंड प्रोड्यूसर. एंड जैसा कि मयंक भाई ने कहा है, यस, ये बहुत बहुत बड़ा सपना है हमारा, इस पिक्चर को बड़े पर्दे पर देखना, आप सबके साथ देखना, और इस सपने को बहुत अच्छे लेवल पर हम पूरा करने की कोशिश में है, जिसमें आपका और ऑडियंस का बहुत सारा साथ और सपोर्ट और प्यार चाहिए. जरूर जरूर. आय थिंक एव्हाना टीजर आणि हे सगळं बघून आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. तर डेफिनेटली ऑडियन्स चित्रपटगृहात जाऊन 19 तारखेला हा सिनेमा बघेल. ह्याच मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आपण इथे आलात, बोललात, त्यासाठी थँक्यू सो मच. आपण कार्यक्रमाला पुढे जाऊया. सगळ्यांना पुन्हा एकदा बसण्याची विनंती करते. धन्यवाद. आता जसं आपल्याला एक थोडीशी कल्पना आलेली आहे की नेमका हा सिनेमा आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, पण हा सगळा डोलारा ह्या 4 माणसांच्या खांद्यावर जरी असला तरी त्यांना हातभार लावणारी एक खूप मोठी टीम या सिनेमाच्या मागे होती. आपण पडद्यावरील कलाकारांना टीजरच्या मार्फत किंवा त्यांच्या इंट्रोडक्शन व्हिडिओच्या मार्फत भेटतो आहोत, बघतो आहोत, पण असे बरेच जण आहेत की जे या सिनेमाच्या पाठीशी अगदी मनापासून खंबीरपणे उभे राहिले. त्या सगळ्यांना खरं तर आज आत्ता इथे मंचावर आपल्याला बोलवायचंय. या सिनेमाची संपूर्ण
तंत्रज्ञ ही एक जी टेक्निकल टीम आहे त्या सगळ्यांना मी आता स्टेजवर इन्व्हाइट करणार आहे. सगळ्यात आधी सिनेमाचे DOP योगेश कोळी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सिनेमाचे लेखक, पटकथा ज्यांनी लिहिली आहे संजय नवगिरे, तसेच अक्षय धरमपाल. डायलॉग्स देखील संजय नवगिरे यांनी लिहिलेले आहेत. या सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आकाश जाधव, विष्णू घोरपडे. सिनेमाचे एडिटर सौमित्र धारासुरकर आणि तितिक्षा बागुल. आर्ट डायरेक्टर योगेश इंगळे. योगेश इंगळे असोसिएट डायरेक्टर अजय येणारे पाटील. या सिनेमात जे ऍक्शन सीन्स आहेत त्याचे ऍक्शन मास्टर कार्तिक डांगरी. ओके, मी आत्ता नाव सगळ्यांचा इथे उल्लेख करते कारण की खरा तर हा क्षण त्यांच्यासाठीचा आहे. जर आलेले असतील तर मी त्यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावं. या सिनेमाचे म्युझिक कंपोजर विजय नारायण गावंडे. VR ऋग्वेद आणि बाजी अमित. या सिनेमातील कलाकारांचा मेकअप आणि प्रोस्थेटिक अभिषेक पवार. कॉस्ट्युम डिझायनर वैदेही बेहारे जाधव. लिरिसिस्ट वैभव देशमुख, नयूम पठाण आणि भक्ती पवार. बॅकग्राऊंड म्युझिक अभिनय जगताप. साऊंड डिझायनर मानव श्रोत्रिया. री रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिंगारे. आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आनंद कुंदूर. DI कलरिस्ट संतोष पवार. VFX गोल्डन स्काय मीडिया त्यांच्या वतीने कोणी आलेलं आहे. यानंतर या सिनेमाचे PR गणेश गारगोटे, मीडिया वनच्या वतीने. मार्केटिंग अँड डिजिटल मार्केटिंग आनंद मुरुगकर. पब्लिसिटी डिझाईन श्री दत्तात्रय मुसळे. प्रोडक्शन हेड दीपक कुडाळे पाटील. कोरिओग्राफर सुशील केसकर आणि हर्ष राजपूत. राहुल माने. मी आत्ता ज्या ज्या व्यक्तींचं नाव घेतलेलं आहे त्या सगळ्यांचा मला वाटतं खूप मोठा हातभार या सिनेमासाठी आहे. 100% त्यांचं मिळालंय म्हणून हा सिनेमा आपण पाहणार आहोत. आणि आज उपस्थित असलेल्यांपैकी इथे मंचावर ही सगळी व्यक्ती आलेल्या आहेत. हे खरंच खूप महत्वाचा भाग यांनी महत्वाची भूमिका या सिनेमासाठी पार पाडली आहे. मी काही व्यक्तींना 1-2 थोडक्यात प्रश्न विचारणार आहे कारण ते मला जाणून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी या सिनेमाचे DOP योगेश कोळी यांना मला विचारायचंय. आता योगेश इंगळे या सिनेमाचे आर्ट डायरेक्टर इथे नाही आहेत, पण मला हे जाणून घ्यायचंय या योगेशची जोडी, तुमचं केमिस्ट्री, तुमचं ट्युनिंग जमलं का? कारण युजली असं होतं ह्या सिनेमात खूप आर्ट डायरेक्शन आहे, मग DOP म्हटल्यानंतर कलर्स किंवा काही काही गोष्टी, फ्रेम्स, या सगळ्यावरून कधी काही वाद झाले किंवा त्या गोष्टी कशा जुळवून आणल्या तुम्ही दोघांनीही? त्यांच्या वतीनेही तुम्हीच उत्तर द्या. आता उलट मला तर वाटतंय की ह्या ज्या गोष्टी आहेत आमच्यापेक्षा जास्त प्रीतमनं काम केलेलं, त्यामुळे कधी हा प्रॉब्लेम आला नाही किंवा म्हणजे आमच्यापेक्षा जास्त होमवर्क त्याचा होता, त्यामुळे आमच्यामध्ये कधी हा प्रॉब्लेम आलाच नाहीये. सगळं सुरळीत व्यवस्थित. कधी असं झालंय की नाही एखादी सेट त्यांनी खूप छान डिझाईन केलाय पण तो तुम्हाला हवा तसा नाही कॅप्चर करता येते? मी हे जनरल विचारते कारण की टीजर पाहून खरंच खूप भव्य दिव्य सेट पाहायला मिळतोय आम्हाला. कारण काय होत होतं की म्हणजे ज्यावेळी सेट चालू झाला त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर शूट चालू होणार होतं, त्याच्यामुळं ऑलमोस्ट आम्ही दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत म्हणजे ज्यावेळी सेटअप चालू झालेला रोज मी आर्ट डिरेक्टर योगेश आणि प्रीतम रोज तिकडं असायचो. इवन आपले प्रोड्युसर सर पण असायचे तिकडं, त्यामुळं तो प्रॉब्लेम कधी आलेला नाही.
त्याने विहीर तोडायला लावली विहीर. हा आता सांगा. सकाळी वाटायचे रात्री सेटल करावं लागेल. आम्हाला कळलं आता, तर सांगा प्लीज. थोडं मापामध्ये इकडे तिकडे होतं, म्हणजे 20 फुटाची विहीर ठरलेली. मग नंतर मग आय थिंक तिसरा दिवस होता. हा, मग म्हटलं की हे विहिरीचं माप थोडं कमी वाटतंय. मग योगेशचे असिस्टंट होते की नाही परफेक्ट 20 फूट आहे म्हणून. मग म्हटलं की तरी पण आपण एकदा चेक करूया. मग बरोबर 18.5 म्हणजे 18.5 फूट भरली. मग म्हणलं की आपण 1.5 फूट आपण आता वाढूया. म्हणजे 1.5 फूट नको, 3 फूट वाढवू म्हटलं. मग ते अशानं मोठी विहीर झाली परत. म्हणजे अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर खरं तर ह्या घडल्या पाहिजे, त्याच्याशिवाय मज्जाही नाही आणि आमच्यापर्यंत एक छान प्रोजेक्ट त्याच्याशिवाय येणारही नाही. मला वाटतं आय एम शुअर अजून बरेच किस्से असतील, आपल्याला एक कळलाय फक्त आता. पण हरकत नाही, आम्ही सिनेमा नक्कीच पाहू तुम्ही जो कॅप्चर केलाय त्या तुमच्या दृष्टीने. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. या सिनेमाचा आणखी एक हिरो आहे, तो म्हणजेच या सिनेमातला मेकअपचा भाग असं मला वाटतं. कारण इट इज व्हेरी डिफरंट थिंग आणि खूप अवघड पण असेल. तर अभिषेक जी तुमच्याकडे मला वळायचंय, काय प्रॉब्लेम्स आले, कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागल्या? कारण प्रॉस्थेटिक मेकअप हे सगळं आणि सिनेमाची सगळ्यात महत्वाची तीच बाजू होती आय थिंक या सिनेमासाठी. एवढे प्रॉब्लेम्स झाले होते? कशी भूत बनवली? ओके, आमच्या फिल्ममध्ये जी काही भूतं आहेत, म्हणजे जसं की काही कॅरेक्टर्स असे आहेत की जे डिझाईन करायला आम्हाला खूप वेळ गेला, ज्यांना आम्ही जवळपास 1.5-2 महिने आधीपासून एक छोट्या छोट्या गोष्टींवरून आम्ही त्यांचे बारीक पॉईंट्स काढत होतो. ऑलमोस्ट आम्ही 50-60 इमेजेस घेतल्या होत्या. त्याच्यामधून थोडे पॉईंट्स ज्याच्यामधलं आम्हाला जे चांगलं वाटतंय आम्ही ते सगळं कोलाज करून प्रत्येक लूक डिझाईन केलेले होते. आणि हे सगळे करताना आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी आमच्या ॲड होत गेल्या आणि छान झालं. ओव्हरऑल आम्ही रोज 5-6 तास फक्त प्रोस्थेटिक्सला जायचे एका कॅरेक्टरचे आणि त्यांनी खूप कोऑपरेट केला. सो छान झालं सगळं. पण ह्या सगळ्या गोष्टी जसं 5-6 तास जायचे, प्रोस्थेटिक असेल किंवा मेकअप असेल, ह्याचं एक प्लॅनिंग आधी पण प्री सगळ्या गोष्टी झाल्या असतील ना? हो, सगळं प्री झालं होतं आणि प्रत्येकाच्या लुक टेस्टचे ज्या काही फोटोज व्हिडिओ होते त्यालाच आम्ही नंतर हळूहळू फॉलो करत गेलो. आमचं जे काही गोंधळ झाला, जे काही गोंधळ म्हणण्यापेक्षा जी काही आमची क्रिएटिव्हिटी जास्त बाहेर पडली ती आमची प्रीलाच जास्त बाहेर पडली जेव्हा आम्ही लुक टेस्ट करत होतो त्यावेळेस. ओके, अभिषेकजी, मला वाटतं हा सिनेमा तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आणि जवळचा असेल नक्कीच. कारण टीजर किंवा आतापर्यंत आम्ही पाहिलेल्या जे काही फुटेज आम्ही पाहिलंय त्यातून तरी आम्हाला असं वाटतंय की मेकअप हा भाग खरंच खूप महत्त्वाचा आहे या सिनेमात. आणि त्यामुळे आमचा विश्वास बसतोय तुम्ही दाखवणाऱ्या सगळ्याच गोष्टींवर. त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नाही, अजून पूर्ण पाहिला नाहीये तुम्ही, त्यामुळे मी या थोड्याशा फुटेजवरूनच तुमचं खूप कौतुक करते. त्यामुळे मला वाटतं निश्चितच सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला शुभेच्छांचा वर्षावच होईल तुमच्यावर, हीच खात्री आणि आशा बाळगते. धन्यवाद. यानंतर मी या सिनेमाचं म्युझिक ज्यांनी केलेलं आहे विजयजी त्यांच्याकडे मी वळते. सर, आपण काय सांगणार आहात? कारण की परत वेगळी डिमांड असणार, सिनेमाचा विषय वेगळा आहे, त्यामुळे डिरेक्टर सर आणि तुम्ही हे सगळं संगनमताने कसं जुळवून आणलं सगळं कंपोजिशन? नमस्कार. आधी मी या प्रोजेक्टचा पार्ट नव्हतो. प्रीतमचा मध्येच म्हणजे 80% फिल्म शूट झाल्यावर त्यानं मला फोन केला की मला एक गाणं करायचं आहे जे इन्स्पिरेशन असेल, मानवी स्वभाव आणि एकूण त्या गुणांवर काहीतरी कुरघोडी करणारं असं काहीतरी गाणं असेल म्हणाला. मी म्हटलं मला त्याची आयडिया नाही, गोष्टीची आयडिया नव्हती मला. मग त्यानं मला गाण्यावरच गाणं लावून पाठवलं. ते होतं देवा काळजी. तर म्हटलं तुला इन्स्पिरेशन हवं आहे. त्यानंतर आम्ही इन्स्पिरेशनल गाणं केलं होतं, शशांक शेंडे बसले तिथे. देवा काळजी, पायी पोपाटानंतर आता हे एक इन्स्पिरेशनल गाणं करायचं मला संधी मिळाली
ज्याचं नाव आहे वारी तुझी चाल ऐकायला, जे लिहिले वैभव देशमुख आणि गायले अजय गोगावले यांनी. गाणं झालंय, आता तुम्हीच प्रीतमच सांगेल गाणं कसं वाटतंय, ॲक्टर्स सगळे सांगतील. तर प्रीतमने अजून ऐकवलं नाही आहे त्यांना, कदाचित आज तो ऐकवेल गाणं आपल्याला. तुम्हीच सांगा कसं वाटतंय गाणं, काय वाटतंय. पुन्हा एकदा एक इन्स्पिरेशनल गाणं म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे, ते नक्कीच तुम्हाला आवडेल. बाकी मी या फिल्मचा पार्ट झालो त्याबद्दल मी रसिक सर, प्रीतम तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. मला वाटतं की तुमच्यासाठी पण हा एक काहीतरी आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कंपोजिशनमधूनही ब्रेक किंवा वेगळं काहीतरी करण्याची संधीही मिळाली असणार. खूप खूप शुभेच्छा सर आपल्याला देखील. आणि या टीमसोबतच आणखी 2 व्यक्ती आहेत ज्या या सिनेमाचा खूप महत्त्वाचा भाग आहे, ते म्हणजेच योगेश क्षीरसागर आणि महेश रणदिवे. मला वाटतं जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. आणि आत्ता इथे जी जमलेली सगळी तंत्रज्ञांची टीम आहे त्यांच्यासोबत एक आपल्याला फोटो हवाय, तर मी या सिनेमाचे दिग्दर्शक त्यांना देखील इथे येण्याची विनंती करते. आकाश सोनकांबळे, अक्षय बोराटे आणि संपूर्ण प्रोडक्शन टीम. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी आकाश सोनकांबळे यांनी हँडल केलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांसाठी, कारण खूप छोटा छोटा जरी भाग असला तरी पण तो खूप महत्त्वाचा असतो सिनेमासाठी. तर एक फोटोसाठी आमच्यासोबत खूप म्हणजे हा जो प्रोजेक्ट झाला हे खरंच यांच्यामुळे झालं. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मला वाटतं की स्पॉट दादापासून लाईट दादापासून तर निर्मात्यांपर्यंत हे सर्व असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज जो चित्रपट दिसतोय हे फक्त मी किंवा काही लोक नाही, हे सर्व यांच्यामुळे. आणि मला प्राऊड आहे का मला तुमच्यासोबत काम करायला मिळतं. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि मला खूप सारे माझे डिपार्टमेंट आहे त्यांना पण मी एकदा बोलू इच्छितो. डायरेक्शन डिपार्टमेंट, ऑल डायरेक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि जे पण डिपार्टमेंट असेल प्लीज एकदा फोटोसाठी येऊयात. प्लीज या. चला शैलेश सर्व या. फूड डिपार्टमेंट, डायरेक्शन डिपार्टमेंट प्लीज या, एक फोटोसाठी येऊयात प्लीज. लवकर या प्लीज. एवढेच आहे. आयकॉन द स्टाईल, ॲक्ट प्लॅनेट, सर्वच मेंबर फक्त एक फोटो घेऊयात. या सुमित प्लीज, तुम्ही पण या प्लीज. सर्वांनी या प्लीज एक फोटो घेऊयात. एवढे नाही बसणार फ्रेममध्ये, इथे या, बसा, या, चला फोटो काढूयात. एकोणीस जूनला घबाडकुंड हा सिनेमा रिलीज होतोय. सॉरी रसिक सर, या सॉरी एक सेकंड प्लीज या. रसिक सर प्लीज या. ज्यांच्यामुळे ही सगळी टीम इथे बांधली गेलेली आहे ते म्हणजेच या सिनेमाचे निर्माते आयकॉन द स्टाईलचे डॉक्टर रसिक कदम. आणि मला वाटतं हा एक सगळा मोठा परिवार आहे आणि त्यांच्यामुळे हा सिनेमा खरं तर तयार झालाय. हे सगळे पडद्यामागचे हिरो आहेत. मला वाटतं यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. मी सगळ्यांना विनंती करते त्यांनी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. आयकॉन द स्टाईल यांची निर्मिती असलेल्या घबाडकुंड या सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च सोहळा आहे. मला माहिती आहे सगळ्यांना तीच उत्सुकता आहे. हा ट्रेलर आपल्याला पाहायचा आहे. पण या ट्रेलरच्या माध्यमातून आणि या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणाऱ्या कलाकारांना आधी आपण इथे भेटूयात. मी सगळ्याच या सिनेमातील कलाकारांना मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संदीप पाठक यांचं. टाळ्या थांबल्या नाहीत तर चालेलच. देवदत्त नागे, स्मिता पायगुडे अजुंटे, शशांक शेंडे, कुशल बद्रिके, आरोही भोई,
समीर, वैष्णवी कल्याणकर, साहिल अनले देवार, प्राजक्ता हनमकर, रॉकी देशमुख, प्रवीण डाळिंबकर, प्रसाद सुर्वे, योगेश नागपुरे. कोणाचं सगळ्यांना एक कलाकार एक कलाकार दोघे रसिक सर पण आहेत दोन कलाकार चला या आता निर्माण होत आहे का कलाकार सगळी मंडळी आपल्याला या सिनेमातून भेटायला येणार आहे 19 जून पासून. भेटीला आलेला आहे आणि या सिनेमातलं एक गाणं जे आपण सगळ्यांच्या साक्षीने इथे पाहणार आहोत. पण आत्ताच मला कळलंय त्यानुसार मला तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, पण अशी एक डिमांड आहे की फार वेळ नको लावायला, आपण आधी बघूयात. तर मी सगळ्यांना इथेच थांबण्याची विनंती करते, सगळ्या कलाकारांना. आपण आधी टीजर आणि या सिनेमातलं एक गाणं पाहूयात. आपण थोडं परत खाली तुझ्याशिवाय शक्य झालं नसतं. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. बनसोडे मॅम, आपला अनुभव कसा होता? हॅलो, पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. मी पहिलंच पिक्चर हे करते. माझं नाव रेश्मा बनसोडे आहे आणि प्रीतम सरांनी जे मला निवडलं, खूप खूप धन्यवाद सर. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी ह्या पिक्चरचा भाग बनेल. तर मी म्हणजे संदीप सरांची सासूचा रोल करते आणि प्राजक्ता मॅडमची आई झाली, असं माझं कॅरेक्टर आहे. खूप खूप शुभेच्छा रेश्मा मॅम. अजून तर मी काय दिसलेलं नाही. कोल्हापूर सांगली वाट बघते माझी मला बघायची. अजून मी काय दिसलेलं नाही. थिएटरमध्ये पाहणार आहेत. सरप्राईज आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. आणि आता त्या दोन व्यक्तींकडे वळते ज्यांनी ह्या सगळ्यांना एकत्र ते घेऊन आलेले आहेत. सगळ्यात आधी प्रीतम सर, आपल्याला रसिक सर, कलाकार म्हणूनचा अनुभव आम्हाला आत्ता आधी सांगा आणि त्यानंतर मी प्रीतम सरांकडे वळेल. बेसिकली हा ट्रेलर बघितल्यानंतर निशब्द झालो आहे. ना कलाकार म्हणून बोलणार आहे, ना निर्माता म्हणून बोलणार आहे. कारण माझी भूमिका ना याच्या आधी तिथे बसायची होती. तर तिकडनं मला जे दिसलंय त्याच्याविषयी मला बोलावंसं वाटेल. मराठी चित्रपटसृष्टीने आत्तापर्यंत अनेक चांगल्या कथा सांगितल्या, पण हा ट्रेलर बघितल्यानंतर कळतं की मराठी चित्रपटसृष्टी मोठी स्वप्न बघू शकते आणि ती पूर्णही करू शकते. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आणखी असे भरपूर स्वप्न पहा आणि ते पूर्ण होत ही सदिच्छा. प्रीतम सर, शेवटचा एक प्रश्न. आज सगळ्यांच्या साक्षीने इथे ट्रेलर लॉन्च झालेला आहे. 19 तारखेला आपला चित्रपटगृहात दाखल होतोय. मगाशी जसं मी म्हणाले की हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर हे सगळं असलं तरी आपली सगळी जी कलाकार मंडळी आहे ती सेटवर आत्ता जो काही इथे एक वेगळा धुमाकूळ सुरू होता, असा सुरू असायचा का? हा एकच मला प्रश्न आहे. मुळात मला तर खरंच तुम्हाला मनापासून म्हणजे धन्यवाद पण शब्द कमी पडतं यांना, माझ्या सर्व भावांना, टेक्निकल टीमला. आम्ही शूट करत असताना आम्ही कधी शूट करतो असं आम्हाला वाटलंच नाही. ऑल टाईम की खूप दीड शिफ्ट किंवा खूप काम झाल्यानंतर काही दिवसानंतर एक तरी दिवसाची गॅप असतं किंवा असं वाटतं की नाही आता आपण थकलोय. पण आपल्या सेटवरती असं कधीच जाणवत नाही. परत वाटतं की आणखी दीड शिफ्ट करावं आणि यांचं डेडिकेशन बघून मला वाटतं का 2 शिफ्ट झाल्याच पाहिजे. की हे जे वातावरण आहे म्हणजे एक फॅमिली असतं ना,
ती फॅमिली मला इथं वाटतं की मोठे भाऊ दरवेळेस गाईड करतात आणि जी काही मजा आमची चालली राहते. म्हणजे जनरली आपण पुढे डान्स करायला गेलो तर आपण वाट बघत असतो का हा पुढे जाईल मी पुढे जाईल, पण आमच्याकडे असं नाही, आम्हाला जाऊ द्या असा हा कन्सेप्ट असतो आणि एवढं सुंदर याचं प्रेम आणि एवढी मजा करतो. मला एक गोष्ट आणखी सांगायला आवडेल सर्वांना, म्हणजे मी हक्कानं सांगू इच्छितो की हा जो फिल्म झालाय हा फक्त ना फक्त या माणसामुळे पॉसिबल झालाय. जर तेवढा स्ट्रॉंगपणे सर आमच्यासोबत उभे नसते, जर त्यांनी म्हटलं नसतं की बाबा तू कर मी आहे, हे पॉसिबलच नाही. आपण किती इमॅजिन केलं पण त्याला उतरवायलाच मिळालं नाही तर त्याचा काहीच फायदा नसतो. तर मला खरंच डॉक्टर रसिक कदम सर तुमच्या मनापासून आभार मानतो, कारण एक निर्माता माझ्या मोठ्या भावासारखा, आता याच्यावर मोठं काय चित्रपटात संबंध असू शकतात. एका मोठ्या भावासारखे गाईड. म्हणजे एक किस्सा सांगतो तुम्हाला. जनरली आम्ही शूट करत असताना फिल्म्स आपण वाड्यामध्ये करतो, रिअल लोकेशनवरती करतो. मी उलट होतो, मी सरांना म्हणतो सर आपण करूयात ना, आपण वाड्यात कशाला आपण खर्च का करायचा. नाही, तुम्ही वाडा बनवा. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 21,000चा जो सेट आहे सरांनी बनवला. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एका दिग्दर्शकासाठी किंवा सर्वांच्या कलाकारांसाठी की एवढं मोठं माणूस. आणि सर स्वतः उभे राहायचे, सर सेटवर उभं राहायचे, जोपर्यंत शिफ्ट संपत नाही तोपर्यंत सर सोबत उभं राहते. मला वाटतं की खरंच मी नशिबान आहे की मला असे निर्माते मिळाले. असे निर्माते सर्वांनाच मिळव मराठीमध्ये आणि चित्रपट असेच कमालीचे होत राहू देवाचे नेहमीची प्रार्थना. तुमची ही दिग्दर्शक निर्मात्याची जोडी अशीच टिकून राहू दे आणि हे जे मराठीतलं पहिलं युनिव्हर्स तुम्ही घेऊन आलेले आहात, त्या युनिव्हर्ससाठी हे जे सगळे तुम्हाला रत्न सापडलेले आहेत ते कायम तुमच्याकडे राहू दे आणि ह्या युनिव्हर्सला आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. पण आजचा हा सोहळा होता 19 जूनला रिलीज होणाऱ्या घबाडकुंड या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा, जो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे संपन्न झालेला आहे. आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कलाकारांना मी विनंती करते की त्यांनी थोडंसं समोर यावं आपल्या सगळ्या माध्यमांसाठी एक फोटो आपल्या परिवाराचा.